नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण पहिले यामध्ये महायुद्धोत्तर काळातील जीवन कसं होतं त्याची माहिती आपण घेतली. तर दुसऱ्या प्रकरणामध्ये भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल याची माहिती आपण घेणार आहोत. तर या पाठामध्ये आपण काय शिकणार आहोत ते बघू. तर आंतरराष्ट्रीय व्यवस्था, तिचे स्वरूप आणि मागील शतकातील शीतयुद्ध व त्याचे परिणाम इत्यादी बाबी आपण पहिल्या पाठामध्ये समजून घेतल्या. तर आता त्याच्याशी संबंधित अन्य विषयाची ओळख आपण करून घेणार आहोत आणि त्यानुसार परराष्ट्र धोरणाचा अर्थ, त्यावर परिणाम करणारे घटक याचा आपण अभ्यास या पाठामध्ये करणार आहोत. तर परराष्ट्र धोरण म्हणजेच काय ते आपण बघू. तर अर्थ व महत्त्व. तर सर्वच देश हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे घटक असतात. तर त्यातील कोणतेही राष्ट्र हे सर्वार्थानं स्वयंपूर्ण नसते आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत परस्परावलंबन असते हे आपल्याला समजले आहे. म्हणजे आपल्याला माहीत आहे की माणूस हा कसा आहे, समाजप्रिय प्राणी आहे. तो एकटा राहू शकत नाही. तो आपल्या सगळ्या गरजा ह्या समाजातून भागवत असतो. तसंच परराष्ट्र धोरण ठरवताना हीच कल्पना समोर ठेवून परराष्ट्र धोरण ठरवलं जातं. म्हणजे आपण एकमेकाच्या मदतीने सगळ्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवत असतो. तर परस्परावलंबन मात्र काही मोजक्याच देशाच्या फायद्याचे किंवा हिताचे असता कामा नये. तर ते प्रत्येक राष्ट्राच्या हिताचे असावे म्हणून प्रयत्न करावे लागतात. कोणत्या राष्ट्राची मैत्री करायची, कोणत्या गटात सामील व्हायचे किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणात कोणती भूमिका घ्यायची इत्यादी विषयी प्रत्येक देशाला निर्णय घ्यावे लागतात. तर असे निर्णय घेताना ते विचारपूर्वक घ्यावे लागतात. या वैचारिक चौकटीला परराष्ट्र धोरण असे म्हणतात. तर प्रत्येक स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र आपापले परराष्ट्र धोरण ठरवते. म्हणजे जे राष्ट्र स्वतंत्र आहेत त्याच्यावर कोणत्याही देशाचा म्हणजे वर्चस्व नाही, त्याला सार्वभौम राष्ट्र असं म्हणतात. आणि कोणत्या देशाशी कसा व्यवहार करायचा हे स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र हे ठरवत असतात. म्हणूनच राष्ट्रांमधील परस्पराव संबंधांचा अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय राजकारणात परराष्ट्र धोरणाला खूप महत्त्व असते. तर त्यामध्ये पहिलं महत्त्व आहे राष्ट्रीय हितसंबंध. बघा, आपण कुठलाही व्यवहार व्यापार करायचा असेल तर त्यामध्ये आपल्याला फायदा किती आणि तो फायदा किती, कुठलाही व्यवहार करताना त्याच्यात धोका काय आहे, फायदा काय आहे, नफा तोटा या सगळ्या गोष्टी बघूनच एखादा व्यापारी शेतकरी काय करतो, व्यवहार करतो. तसंच राष्ट्रीय हित संबंध जोपासताना काय करावं लागतं ते आपण बघू. तर परराष्ट्र धोरण म्हणजे काय हे आपण थोडक्यात समजून घेतले. तर राष्ट्रीय हित संबंध आणि परराष्ट्र धोरण याचा अतिशय खूप जवळचा असा संबंध असतो. तर राष्ट्रीय हित संबंधाची जोपासना परराष्ट्र धोरणाद्वारे केली जाते आणि म्हणूनच परराष्ट्र धोरणाचा विस्तृत अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला राष्ट्रीय हित संबंधाचा अर्थ व त्याचे महत्त्व काय आहे हे समजले पाहिजे. तर राष्ट्रीय हित संबंध म्हणजे आपल्या देशाचे स्वातंत्र्य व सार्वभौमत्व सुरक्षित ठेवण्यासाठी करायच्या उपाययोजना. बघा, आपल्याला माहितीच आहे की याच्या अगोदर आपण व्यापार करताना आपण बघितलं की युरोपियन व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. तर जवळजवळ 150 वर्ष या युरोपियन व्यापाऱ्यांनी आपल्यावरती राज्य केलं आणि म्हणून अशा घटना परत घडू नयेत याकडे विशेष असं लक्ष दिलं जातं. तर आपला आर्थिक विकास साधून आपले सामर्थ्य वाढवण्यासाठीच्या प्रयत्नांचाही राष्ट्रीय हित संबंधात समावेश होतो. तर आपल्या राष्ट्रासाठी फायद्याचे आणि योग्य काय आहे याचा विचार करून जेव्हा निर्णय घेतले जातात तेव्हा त्यास आपण राष्ट्रीय हित संबंधाची जोपासना असे म्हणतो. या अर्थाने कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्रीय हित संबंधामध्ये पुढील घटकांचा समावेश होतो. तर त्यामध्ये पहिलं आहे आपल्या देशाच्या स्वातंत्र्य, सार्वभौमत्व व अखंडतेचे रक्षण करणे. म्हणजे संरक्षण हे सर्वोच्च राष्ट्रीय हित असतं. म्हणजे दुसऱ्या देशांशी व्यापार करायचा असेल तर पहिले काय करायला लागतं की आपल्या देशाचं स्वातंत्र्य, सार्वभौमत्व आणि अखंडतेचे रक्षण करणे हे प्रत्येक देश त्याकडे विशेष लक्ष देत असतं. कारण पारतंत्र्याचे चटके खूप देशांनी असे भोगलेले आहेत आणि म्हणून परराष्ट्र धोरण ठरवताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो.
दुसरं आहे आर्थिक विकास, हेही एक महत्त्वाचं राष्ट्रीय हित आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या राष्ट्राला आपल्या स्वातंत्र्याचे जतन करणे अवघड जाते. म्हणून संरक्षणाखालोखाल आर्थिक विकास हे राष्ट्रीय हित महत्त्वाचे मानले जाते. तर अशा प्रकारे आपला आर्थिक विकास साध्य करत असताना आपल्या देशाचं स्वातंत्र्य ते कसं अबाधित राहील याकडे विशेष लक्ष दिलं जातं. पुढचं आहे राष्ट्रीय हित संबंध आणि परराष्ट्र धोरण. तर संरक्षण आणि आर्थिक विकास या राष्ट्रीय हित संबंधाची जोपासना होईल या दृष्टीने परराष्ट्र धोरण आखले जाते आणि म्हणूनच राष्ट्रीय हित संबंध ही उद्दिष्टे मानली जातात. तर परराष्ट्र धोरण हे ती प्राप्त करण्याचे साधन ठरते. परिस्थिती आणि काळानुसार राष्ट्राच्या उद्दिष्टामध्ये बदल होत असतात. त्यानुसार राष्ट्रीय हित संबंधामध्ये बदल होतात आणि त्या बदलाचे प्रतिबिंब परराष्ट्र धोरणात दिसून येते आणि म्हणूनच परराष्ट्र धोरण हे प्रवाही असते. आता आपल्याला माहीतच आहे की काळ बदलला, जसं आता आपण अफगाणिस्तान पाकिस्तानची परिस्थिती बघतो की जसं जसं तिथे काय होते बिकट परिस्थिती होते तसं परराष्ट्र धोरण हे बदलावं लागतं. आपल्या देशातील माणसं जर त्या देशात असतील, आपण अफगाणिस्तानमध्ये बघितलं आपल्या देशातील माणसं तिथे काही व्यापार करण्यासाठी होती, त्यांना परत तिकडे बोलवून घेतलं. म्हणजे काही ज्या गोष्टी होत्या म्हणजे वस्तूची ने-आण होती त्याच्यावरती बंधनं आली. तर अशा प्रकारे जेव्हा अशी कठीण परिस्थिती निर्माण होते तेव्हा परराष्ट्र धोरणामध्येही बदल होत असतो. तर परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक आपण आता बघू की परराष्ट्र धोरणाचे कोणत्या गोष्टीचा परिणाम होतो. तर त्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत कोणत्या राष्ट्राशी कशा प्रकारचे संबंध ठेवायचे हे परराष्ट्र धोरणाच्या आधारे ठरते. परंतु परराष्ट्र धोरण ठरवताना अनेक घटकांचा त्यावर परिणाम होत असतो. तर पहिला आहे घटक देशाचे भौगोलिक स्थान. तर तुम्ही पृथ्वीगोल पाहिला असेल किंवा जगाचा राजकीय नकाशा तुम्ही पाहिलेला असेलच. त्यावरून कोणत्याही राष्ट्राचे भौगोलिक स्थान तुम्हाला दिसतं. तर काही देश अन्य देशापासून दूर अंतरावर आहेत. तर काही राष्ट्रांच्या आजूबाजूला अनेक शेजारी देश आहेत. तर काही राष्ट्रांना मोठा समुद्रकिनारा लाभला आहे. तर काही राष्ट्रांकडे भरपूर खनिज संपत्ती आहे. तर थोडक्यात सांगायचं झालं तर देशाचा आकार, लोकसंख्या, जमिनीचा पोत, देशाला लाभलेला समुद्र किनारा, नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता या सर्वच बाबी परराष्ट्र धोरण ठरवताना विचारात घ्याव्या लागतात. तर अशा प्रकारे परराष्ट्र धोरणावर भौगोलिक स्थान हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आपण जर तिकडे पाकिस्तान अफगाणिस्तान बघितले तिकडे काय आहे डोंगराळ प्रदेश मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे तेथील कशा प्रकारचा जो प्रदेश असतो त्यानुसार त्याचा परिणाम होत असतो. पुढचं आहे राजकीय व्यवस्था. लोकशाही स्वरूपाच्या राजकीय व्यवस्थेत संसदेला परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत महत्त्वाचे स्थान असते. कारण परराष्ट्र धोरणासंबंधीच्या विषयावर संसदेत चर्चा होते. विरोधी पक्ष प्रश्न विचारून परराष्ट्र धोरणावर नियंत्रण ठेवू पाहतात आणि विरोधी पक्ष जेवढे प्रबळ असतात तेवढे परराष्ट्र धोरणावर नियंत्रण ठेवले जाते. संघराज्य व्यवस्था असणाऱ्या देशांना परराष्ट्र धोरणाची आखणी करताना घटक राज्यांचाही विचार करावा लागतो. कारण शेजारी राष्ट्रांमधील घडामोडींचा घटक राज्यांवर परिणाम होतो. जसं आता आपल्याकडे बघितलं की श्रीलंकेतील घडामोडीचा परिणाम तमिळनाडूवर आणि बांगलादेशातील काही घडल्यास पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांवर त्याचा परिणाम होतो. आणि म्हणून हे परराष्ट्र धोरण ठरवताना घटक राज्यांचा विचार करून परराष्ट्र धोरण ठरवलं जातं. तर आपल्या देशातील शांतता आणि स्थैर्य जितके महत्त्वाचे तितकेच ते शेजारील देशामध्ये सुद्धा असणे महत्त्वाचे असते. म्हणूनच शेजारी राष्ट्रात लोकशाही निर्माण व्हावी म्हणून भारताला नेहमीच प्रयत्न करावे लागतात. तर तिसरा प्रकार आहे अर्थव्यवस्था. तर आधुनिक काळात कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थितीला परराष्ट्र धोरण ठरवण्यात फार महत्त्व प्राप्त झाले आहे. आर्थिक विकास हे सर्वच राष्ट्रांचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट बनले आहे आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेचा परराष्ट्र धोरणावर दोन प्रकारे परिणाम होतो. बघा एक आहे पहिला परिणाम आहे देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्रांशी प्रस्थापित करावयाचे आर्थिक संबंध, आयात निर्यात, जागतिक व्यापारात सहभाग इत्यादी बाबी परराष्ट्र धोरणाला आकार देतात.
आता आपण बघतो की आपल्याकडे इंधन जे आहे ते कमी प्रमाणात आहे. त्यामुळे आखाती देशामधून आपण काय करत असतो, इंधन आणत असतो, राफेल, पेट्रोल, डिझेल हे आणत असतो आणि आपल्याकडून त्यांना अन्नधान्य पुरवत असतो. त्याचबरोबर जागतिक व्यापारामध्ये सहभागी होण्यासाठी त्यामध्ये म्हणजे ती अर्थव्यवस्था कशी मजबूत होईल याकडे विशेष लक्ष दिलं जातं. दुसरं आहे, सध्याच्या जागतिक व्यवस्थेत आर्थिक सुरक्षतेचे मुद्दे राष्ट्रीय सुरक्षते इतकेच महत्त्वाचे मानले जातात. बघा, आर्थिक सुरक्षता जितकी भक्कम तितके सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून मान्यता मिळते. म्हणजे जेवढी परकीय गुंतवणूक आपल्याकडे येईल तेवढा आपला देश काय असेल, भक्कम असेल, म्हणजे अर्थव्यवस्था भक्कम असेल असे मानले जाते. तर अर्थव्यवस्था मजबूत असणारे देश कमी परावलंबी असतात व त्यांना स्वतंत्रपणे परराष्ट्र धोरण आखता येऊ शकते. म्हणजे ते देश आर्थिक अमेरिकेसारखे देश हे आर्थिकदृष्ट्या कसे असतात, सक्षम असतात. त्यामुळे ते स्वतःचं परराष्ट्र धोरण आखू शकतात. त्यांच्यावर इतर गोष्टी फारसा परिणाम पडत नाही. चौथा आहे राजकीय नेतृत्व. परराष्ट्र धोरण ठरवण्यात राष्ट्रपती, प्रधानमंत्री, परराष्ट्रमंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री याचा वाटा खूप महत्त्वाचा असतो. परराष्ट्र धोरणातील सातत्य टिकवून ते सुधारण्याचा प्रयत्न या पदावरील व्यक्ती करतात. उदाहरणार्थ, पंडित जवाहरलाल नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणात अलिप्ततावादाची भर घातली. अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत चीन संबंध सुधारण्यात मोठे योगदान दिले आहे. तसे आता आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काय करतात की आपलं परराष्ट्र धोरण भक्कम व्हावं आणि देशाचा आर्थिक विकास मोठ्या प्रमाणात व्हावा म्हणून विदेशातील अनेक देशांशी ते काय करतात, व्यापार करायची त्यांची तयारी असते. अनेक देशांना ते भेटी देतात आणि तेथील लोकांना आपल्या देशामध्ये ते कसे गुंतवणूक करतील यासाठी ते प्रयत्न करत असतात. आणि अशा प्रकारे राजकीय नेतृत्व हे खूप महत्त्वाचं असतं. तर पुढचं आहे पाचवं, प्रशासकीय घटक. परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, परराष्ट्र सचिव, परदेशातील दूतावास, राजनैतिक अधिकारी इत्यादी प्रशासकीय घटकांचा समावेश असतो. परराष्ट्र धोरणासंबंधीचा अंतिम निर्णय जरी प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ घेत असले तरी त्या निर्णयापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा मदत करते. म्हणजे जे प्रशासकीय अधिकारी असतात तेच तिथे ते प्रत्यक्ष काम करत असतात. परराष्ट्र धोरणास आवश्यक अशी माहिती गोळा करणे, तिचे विश्लेषण करणे, त्यावर आधारित योग्य सल्ला देणे इत्यादी कामे हे प्रशासकीय अधिकारी पार पाडतात. आणि त्यामुळे प्रशासकीय जे अधिकारी असतात त्यांचा जो सहभाग असतो तो खूप महत्त्वाचा असतो. याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ही महत्त्वाची भूमिका निभावतात. तर कोणत्या राष्ट्राशी कसा व्यापार करायचा, कुठे आर्थिक गुंतवणूक करायची, कोणता देश सुरक्षित आहे याबाबत जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असतात त्यांचीसुद्धा भूमिका खूप महत्त्वाची असते. तर अशा प्रकारे काय आहे, परराष्ट्र धोरणावर हे जे घटक आहेत हे 5 घटक परिणाम करत असतात.